सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार। आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। आजचे वचन अध्ययन सुंदर पौलाच्या पत्रामधील एक उत्तम मजकूर गलतिया येथील चर्चला लिहित असताना गलतीकराच्या 6व्या अध्यायात 9वे वचन पहा। ते जिवंत बायबलचे वचन आहे। जे योग्य आहे ते करून आपण खचून जाऊ नये, कारण जर आपण निराश झालो नाही आणि हार मानलो नाही तर काही काळानंतर आपल्याला आशीर्वादाची कापणी मिळेल। तिथे थांबा, हार मानू नका। एका लेखकाने या अध्यायाची ग्रीक भाषांतरात व्याख्या अशी केली आहे की सुंदर कार्यात हार मानू नका, जे सुंदर आहे ते करा। बरं, अर्थातच पौलाला या वस्तुस्थितीची जाणीव होती की आपल्या जगिक वृत्तीमुळे आपण वारंवार कंटाळतो, तिरस्कार करतो व आपल्याला सोडून द्यावेसे वाटते। चांगुलपणाच्या भावनेचा मूळ कुणाला असेल तर तो पौल असेल। वेळोवेळी त्याच्या जीवनात किती छळ, निराशा देणाऱ्या गोष्टी झाल्या ते पहा, तरीही तो म्हणतो, बंधूंनो, सोडू नका, इथेच थांबा। मला विश्वास आहे की ते शब्द आपल्या वैयक्तिक जीवनात खूप महत्त्वाचे आहेत। देव या शब्दाद्वारे आपल्याला सांगत आहे, जे सुंदर आहे ते करणे थांबू नका। जे सुंदर आणि चांगले आहे ते करत राहा। ज्या गोष्टी चांगल्या आणि छान आहेत त्या करत राहा। आता खरोखर अशी वेळ येणार आहे जेव्हा तुम्ही म्हणाल, मला आश्चर्य वाटते की ते किती महत्त्वाचे आहे। तुम्ही तुमच्या नातेवाईकाला साक्ष देण्याचा प्रयत्न करीत आहात। तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहात, किंवा तुम्ही त्या शेजाऱ्याशी त्याच्या आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून बोलत आहात। तरीही असे वाटते की तुम्ही पुन्हा दगडी भिंतीवर उभे आहात। तुम्हाला वाटते प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नाही, म्हणून तिरस्काराने ते सोडावेसे वाटते। तेव्हा हा अध्याय पुन्हा वाचा व तेच कार्य पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहित व्हा। हार मानू नका। हे चांगले आहे की बरेच वेळा देव आपल्या आज्ञा व वचन काय आहे हे समजून घेण्याचा मोका देतो। त्याला समजून घेण्यासाठी एक चांगला कालावधी देतो। तेवढ्यात तुम्ही त्याच्यासाठी थांबा। तो असे का म्हणतो? कारण एक योग्य वेळ देवाने तुमच्यासाठी ठरवलेली आहे। ती वेळ निश्चित येईल। ती वेळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे। पीक येईल आणि त्याच्या कापणीचे वर्णन तो कसे करतो ते पहा। ते एक आशीर्वादाचे धन्य पीक असेल। हे आध्यात्मिकरित्या चांगले पीक असेल। तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी येतील। कापणी कशी असेल याविषयी जाणून घ्यायचे असल्यास वचन 7 आणि 8 वाचा। ते कापणी कशी असेल हे सांगते, आणि ते कापणी आपल्याला आठवण करून देते की ती कापणी आपण जे पेरतो त्यावर आधारित असेल। तुम्हाला माहीत आहे, निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही पेरता तेच कापणी करता। तुम्ही फुलाच्या बिया लावता तर तुम्हाला मका मिळणार नाही, तर तुम्हाला फुलेच मिळणार आहेत। जेव्हा तुम्ही मका पेरता तेव्हा तुम्हाला फुले मिळणार नाहीत, तुम्हाला मकाच मिळेल। जर तुम्ही गहू लावता तर तुम्हाला गहूच मिळतात। तुम्ही जे काही पेरता, गाजर, बटाटे इत्यादी, तेच तुम्हाला मिळेल। इथे लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही वाईट पेरले असे मत्सर, अभिमान, द्वेष यातून नाशाचे ढीग ओढून पीक परत मिळेल। कापणी केव्हा करायची हा देवाचा निर्णय असेल, परंतु तुम्ही आत्म्याचे फळ पेरले। पहा गलती 5:22। प्रेम, आनंद, शांती, संयम, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,
सौम्यता, आत्मनियंत्रण हे पीक पेरण्याने तुम्हाला मिळणारे पीक आशीर्वादित करणारे असेल. हे देवाचे वचन आहे. त्याने तुमच्याकडे अनेक आशीर्वाद, चांगुलपणा आणि देवाचे बक्षीस तुम्हाला परत मिळेल. तो उत्तम संदेश आहे. ख्रिस्ती जीवनासाठी एक उत्तम संदेश. तुम्ही जे पेरता ते तुम्ही कापणार आहात. वचन 7 आणि 8 हे देवाला विरोधात, देवाच्या बाहेर राहणाऱ्या, त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधाविषयी निष्काळजी करणाऱ्या, धोका देणाऱ्या लोकांनी समजले पाहिजे. यासाठी त्यांनी या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे व पश्चाताप करावा. जे धार्मिक आणि पवित्र जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी देवासोबत थांबणे किती सांत्वन आणि प्रोत्साहन देणारे आहे. जे लोक इतके दिवस कठीण परिस्थितीत प्रार्थना करत आहेत आणि आपली परिस्थिती कधी बदलेल की नाही याची काळजी करीत आहेत, ते भटकलेले मूल परत येईल की नाही शंका करत आहेत. त्यांना वाटते देवाला त्यांच्या गरजा माहीत आहेत की नाही, त्यावर तो आशीर्वाद पाठवेल की नाही याबद्दल काळजी करत आहेत. उत्तर आहे होय आहे. होय होय. तिथे त्याच्यासोबत थांबा. देव तुम्हाला जाणतो, तुम्हाला पाहतो, त्याला तुमची काळजी आहे आणि तो पीक देईल. तुम्ही हार मानली नाही तर तो आशीर्वादाचे पीक देईल असे वचनात म्हटले आहे. तुम्हाला माहीत आहे अशा अनेक शर्यती आहेत ज्या सुरुवातीच्या लाईनीपासून सुरुवात होतात. अलीकडच्या काळात मॅथरॉनला सुरुवातीच्या ओळीत अनेक लोक असतात. ते स्वतःला कसे तयार करतात ते पाहणे महत्त्वाचे आहे. त्याच्यापैकी काही जणांकडे घामासाठी खास टी-शर्ट असतात, कोणी वेगळेच बूट घातले आहेत, कोणी डोक्याला घामासाठी पट्टी बांधली आहे, काही मोजे घातले आहेत, काही न घालताच धावतात, काही तोंडात काहीतरी चघळण्यासाठी घेऊन जातात. बरेच लोक याचा विचार करत नाहीत. काहींनी त्यांचे केस चेहऱ्यापासून दूर ठेवण्यासाठी घामासाठी पट्टी बांधली असेल, तर काहींचे केस सर्वत्र फडफडत असतात, जणू काही ते त्यांना गळ घालत असतात. काही तणावात असतात, काही लंगडे झालेले असतात, काही धावत आहेत. इतर लोक डोके खाली घालून ते जसे धावतात तसे मान फिरवत आहेत, जणू काही ते मानसोपचार करत आहेत. ते जबरदस्त सुरुवात असते. जग सुरुवात करणाऱ्यांनी भरलेले आहे, पण एक एक करून ते आत जातात. शर्यत जितकी मोठी तितके संयम आवश्यक असते. ते सर्व सुरू करतात, पण एक एक करून ते रस्त्याच्या कडेला पडतात. मी कॉलेजमध्ये असताना रोशन, इलिनॉय येथे कापणीच्या शेतात काम केल्याचे आठवते. उन्हाळ्याच्या हंगामात आम्ही बाहेर जाऊन वाटाण्याच्या शेंगा ओरपत असे. मला चांगले आठवते की सकाळी 11:30च्या सुमारास एक ट्रक नवीन भरतीसह येईल. ज्यांनी हार मानली आहे किंवा धावणे सोडून दिले आहे ते ट्रकवर रोज 3-4 परत यायचे. ते खूप वाईट होते. मला प्रत्येक दिवस आठवतो. ते पहिले काही दिवस सर्वात कठीण होते, कारण आमचा आकार खूप कमी होता. आम्हाला अक्षरशः फोडांच्या आत फोड आले. आमच्यापैकी कोणीही आपल्या आयुष्यात केलेले हे सर्वात कठीण काम होते. मला तो ट्रक आत जाताना आणि माझ्या मनात चाललेला संघर्ष, तसेच इतर काही तरुण पाहिल्याचे आठवते. नाही भाऊ, कोणताही मार्ग या पृथ्वीवर नाही जो मी सोडणार आहे. मी सोडणार नाही. आणि हीच आध्यात्मिक वृत्ती आहे जी आपण ठेवली पाहिजे. आमच्याकडे देवाच्या पवित्र आत्म्याचे सर्वात मोठे मार्ग आहे. आपल्या बळकटीकरणासाठी व प्रार्थनेसाठी प्रभुभोजन हे त्याचे पवित्र भोजन आहे. आमच्या रोजच्या आशीर्वादासाठी आणि प्रोत्साहनासाठी आमच्याकडे देवाचे वचन आहे व आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताची सतत उपस्थिती आहे. म्हणून पौल आपल्याला अगदी योग्य सल्ला देत आहे. हार मानू नका, संयम गमवू नका, सोडू नका, देवासोबत थांबा. जे चांगले आहे ते करत राहा, जे सुंदर आहे ते करत राहा.
देव जाणतो, देव पाहतो आणि देव पीक देईल. धीर धरा. शेतकरी मका पेरतो, तोच अपेक्षा करतो की ते का वापले नाही. वेळ लागतो, पण कापणी भरपूर होऊन येणार आहे, हे नक्की आहे. म्हणून प्रिय मित्रांनो, धीर धरा. तिथेच थांबा. जे योग्य आणि चांगले ते देवाला आवडते ते करत राहा. तुम्हाला अजून पिकाची कापणी दिसत नसेल, पण ती येत आहे. हे देवाचे वचन आहे. परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर, खरंच तू दिलेले हे जीवन सुंदर आहे. तू दिलेले हे सेवेचे कार्य सुंदर आहे. हे सुंदर तुला आवडणारे कार्य सतत योग्य प्रकारे करत राहण्यासाठी मनोवृत्ती दे. तुझ्याकडेच त्या सुंदर सार्वकालिक जीवनाची आशा आहे. ते मिळवण्याच्या पात्र बनव. त्या योग्यतेत जाण्यासाठी आमच्या अंतःकरण तयार कर. प्रभू, हे तूच करू शकतोस. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद. प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद